मुंबई पुणे महामार्गावरून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात झालाय। भरधाव वेगात आलेल्या एका कारनं त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिल्याची माहिती समोर येत आहे। सुदैवानं या अपघातात सुप्रिया सुळे आणि गाडीतले सर्वजण सुरक्षित आहेत। मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आलाय। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। मिळालेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे पुण्याहून मुंबईकडे प्रवास करत होत्या। याच दरम्यान मागून आलेल्या एका गाडीनं त्यांच्या कारला बाजूनं जोरदार धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की काही क्षण महामार्गावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अपघातात गाडीचं काही प्रमाणात नुकसान झाल्याचंही सांगितलं जात आहे। या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली। त्यांनी सांगितलं की पुणे ते मुंबई प्रवास करत असताना महामार्गावर एक कटू अनुभव आला। वाहन क्रमांक GJ13 CF5257 न त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। मात्र सुदैवानं गाडीतले सर्वजण सुखरूप आहेत। यानंतर त्यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन देखील केलंय। त्या म्हणाल्या, अतिवेग आणि निष्काळजीपणे वाहन चालवणं हे अत्यंत धोकादायक आहे। रस्त्यावर प्रत्येकानं जबाबदारीनं वाहन चालवायला हवं। सीट बेल्टचा वापर करावा आणि वाहतुकीचे नियम पाळावेत, कारण मुंबई पुणे महामार्गावर याआधीही अनेक गंभीर अपघात झाले आहेत। अनेकदा वेग मर्यादा ओलांडणं, निष्काळजीपणे ड्रायव्हिंग करणं आणि वाहतुकीचे नियम न पाळणं यामुळे मोठ्या दुर्घटना घडताना दिसल्या आहेत। विशेष म्हणजे हा महामार्ग राज्यातील सर्वाधिक व्यस्त मार्गांपैकी एक मानला जातो। दररोज हजारो वाहनांची ये जा या मार्गावर सुरू असते। सध्या या अपघातात नेमकी चूक कुणाची होती याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान राज्यातून आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। अकोला ते पातूर रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर दुसरा युवक गंभीर जखमी झालाय। मिळालेल्या माहितीनुसार दोघे युवक दिल्ली दरबार हॉटेलमध्ये जेवण करून दुचाकीनं अकोल्याकडे परतत होते। याच वेळी मागून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या युवकाला गंभीर अवस्थेत तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय। या दोन्ही घटनांनी पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आणलाय। अतिवेग, निष्काळजीपणा आणि वाहतुकीचे नियम न पाळणं हे अनेक अपघातांचं मोठं कारण ठरत आहे। सध्या सुप्रिया सुळे यांच्या अपघाताबाबत अधिकृत तपास सुरू आहे, तर अकोल्यातील अपघातातील फरार वाहनाचा शोध घेतला जात आहे। अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? महामार्गांवरील वाढते अपघात कसे थांबवता येतील? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।